सो हॅलो, आम्ही आता रूमकडून चाललो आहे FC रोडला मिसळपाव खाण्यासाठी आणि तयारी चालू आहे. आणि त्या मिसळपावचं नाव काय? बार्बेक्यू थोरात मिसळ. बार्बेक्यू थोरात मिसळ. तर ह्या मिसळचं असं वैशिष्ट्य आहे की 160 रुपये मिसळ आहे आणि ह्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे रस्सा भेटतात. आपला अनिकेत भाऊ इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर IT कंपनीत कामाला आहे. माझी पण नाही नाव अरे काय नाव आहे खरं? माझं नाव सांग ना. हे काय असं काय? तू हे कंटिन्यू आठ जरा नाव आठ. प्रशांत आहे काय? प्रशांत आहे. प्रशांतच आहे रे. उकरडे. राहुल नाही रोहित, रमेश. काय नाव आहे खरं? विसरलो बघ मी. चॅनलचं नाव सांग की डायरेक्ट. चॅनलचं जे नाव चॅनल, हा आपल्या चॅनलचं नाव आहे यूथ. कोणता यूथ? आता तर फॉलो केला. मी सर्च मारून बघतोय. आताच फॉलो केलो होतो मी, विसरलोय. माझी जरा बुद्धी कमी झालेली आहे. उदय उकरडे. मी जरा डोळे पुसतो. डोळ्यामध्ये आता काहीतरी केलेलं आहे माझ्या. माझा मुद्दा काय माहिती का? हात येईल कॅमेरा. हा काय असं इकडून धर आणि इथे बघा छान देत. हा, आणि महत्वाचा मुद्दा काय माहितीये का? ही जी बार्बिक्यू मिसळ आहे FC रोडला आहे. महत्वाची गोष्ट ही आहे. त्यामुळं आम्ही लगेच गडबडीने चाललोय. तुम्ही बघू शकता काय धडपड चालू आमच्या अनिकेत भाऊची. FC रोडवरचे जे काय सोनपरे आहेत आमच्या अनिकेत भाऊचा वेट करत आहेत. आणि तुम्ही जर बघू शकता आपले उदय भाऊ हँडसम हंक लाईक अ मॅग्नेट. छान येते का कॅमेरा बघितलं का? म्हणजे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघते असं वाटतं. अरे बापरे, भारी. बघितला ह्याला म्हणते गुरु. गुरु एक तुझी. 700 रुपयाचा कांगवा भावड्या. 700 रुपये काय घर जाएंगे इसमें तेरा घर. तर ठीक आहे. मी पण आधी हँडसम होतो 1-3 महिन्याखाली, पण आता मी जरा कमी हँडसम झालोय. झाला का? हे आपलं मेकअप नसते. आपण संतूर साबण लावून गोराव. कोण आहे लोक? बरं, आता सगळ्यात ओळख मेन ह्या कॅरेक्टरची ओळख. अरे कम ऑन. देऊ का तू देतास? तर ठीक आहे. माझं नाव गोपीचंद सर्वदे आहे, रिअल नेम. पण मला गोपीचंद. हा गोपीचंद. हा चंद गोपीचंद. हा, पण मला गोपाल या नावाने हाक मारतात सगळे. शॉर्ट फॉर्म आहे माझ्या नावाचं गोपाल. हा, तर मी थोड्या दिवसात युट्यूब चॅनल चालू करणार आहे. आणि ज्या प्रकारे ह्या भिंतीवर लव लिहिलेला आहे त्याच प्रकारे आमच्या चॅनलला लव द्या, प्रेम द्या, लव दे चाल. आणि सपोर्ट करत राहा उदय भाऊला. बर, दिस इज कॅरेक्टर ओळखू आला असेल तुम्हाला. प्युअर अस्सल सोलापुरी कॅरेक्टर. अरे 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 अरे. हा, आणि हा ब्लॉग बघायला मजा येणार आहे, अत्यंत मजा येणार आहे. फक्त मिसळ तर एक बहाणा आहे. खरं कॅरेक्टर हे आहे. आणि सोबत काय चर्चा वगैरे काय होणार आहे, बोलणं काय होणार आहे, त्याच्यामध्ये सगळी सांगड घातलेली आहे. येस. तो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड, यू विल एन्जॉय इट. तुला एक चॅलेंज द्यायचंय. 8 मिनिट आहेत मेट्रो येईल. 8 मिनिट बोलत राहायचं. A few minutes later. मेट्रो विषयी काय वाटतंय ते सांगायचं. थोडक्यात सांगायचं. ही मेट्रो जी आहे पुणे महानगरपालिकेने जी
एक नवीन क्रांती केली आहे ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत पुण्यात. खरंच नाही, एक क्रांतीच आहे. औद्योगिक क्रांती आहे माणसाच्या विकासामध्ये. नितीन गडकरी यांना भाषा झाला नितीन गडकरी. महत्वाचा मुद्दा काय, आतापर्यंत माणूस विमानानं जात होता, बरोबर आहे का नाही, सायकलनं जात होता, जमिनीवर जात होता. आता जमिनीवरच वरच्या थरावर चाललाय माणूस. ही माणसाची क्रांती नाही तर काय आहे. आणि पुणे तिथं काय पुणे पुणेमध्ये मेट्रो. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला तर असं वाटतंय पर्सनली, गोपाल सर्वदेला असं वाटतंय की मेट्रो खास माझ्यासाठी बनवली गेली. असं का? कारण मी पुण्यात आलो ऑगस्ट महिन्यात आणि त्याच महिन्यात मेट्रोचं उद्घाटन झाले. मागच्या वर्षी नाही, मागे झालं. याला वर्ष झाले. पण मोदी आला होता 1 ऑगस्टला. ते आला होता, ते पुढे झालं गारवाड्यापासून. कॉलेज मेट्रो कधी चालू झाले? मागच्या वर्षी. मग थोडी चालू झाले मेट्रो. तर आय एम सॉरी. कॅमेरा क्वालिटी चांगला आहे म्हणून मी जरा गोरा दिसतोय. कॅमेरा जर समजा विवोचा दुसरा राहिला असता तर तुम्ही म्हणलो असतो यार बापरे, उदय बाबू सोबत वेस्ट इंडिजचा माणूस ड्वेन ब्रावो. मेट्रो का पीएमटी? मेट्रो का पीएमटी? माझ्या मते पीएमपी. पीएमटी का पीएमपी? पीएमटी. कारण पीएमटी सोबत माझे भरपूर आठवणी आहेत. मेट्रो म्हणजे चांगली आहे. मेट्रो थोडी कॉस्टली आहे पीएमटी पेक्षा, पण थोडी कॉस्टली आहे, जास्त नाही. पण माझ्या मते पीएमटी हा सेफ प्रवास आहे. कारण तुम्ही किती जरी मोठे झालात, तुम्ही ग्राउंड टच राहता पीएमटीने. तो जो संघर्ष आहे, म्हणजे संघर्ष म्हणजे एक प्रकारे ती जी मजा आहे पीएमटीची यायची वाट बघायची, किंवा त्या गडबडीत त्या बसमध्ये चढायचं आणि एखाद्या वेळेस समजा तिकीट काढायचं नाही आणि गपचूप कंडक्टरला डोल देऊन पळून जायचं, या गोष्टी करू नका. म्हणजे पण त्यात एक वेगळी मज्जा आहे. पुन्हा ते कुठल्या तरी एका चौकात ते तिकीट चेकर असतात, जे तिकीटवर एक स्टॅम्प मारतात. त्यावेळी खिशात ओळखायचे बाबा हाय का नाही तिकीट, नाही तर 350 रुपये कट होते आपल्या अकाउंट मधनं. जरी पॉईंट दिला ना एक गोपाळ भाऊ, त्याच्यावर हमखास दिवसभर बोलू शकतात का? तेवढं नाही. हां, किती वेळ? 2 तास. म्हणजे जर समजा माझ्या आवडीचा विषय असेल तर मी बोलू शकतो भरपूर. त्या किती वेळ? 1-2 तास नाही, तेवढं जेवढी माझ्या डोक्यात म्हणजे ते साठा आहे तेवढं बोलू शकतो. म्हणजे आरामात चालू शकतं, ते गाडी चालू शकते. असं नाही की बोलू शकत ना, असा विषय नाही. बोलायला हाय काही नाही. हाय काय त्याच्या निगडीत बोलू शकतो. असं कुणाला घ्यायचं तरी नाही काय? नाही, अजिबात. कुणी का असं. हां, म्हणजे तुम्हाला एक कथा सांगतो, एक स्टोरी सांगतो बोलण्याबाबत. माझी मला प्रेरणा कुठून मिळाली तर एक लहानपणी आमच्या सरांनी म्हणजे मी असं बडबड करत होतो, तर सरांनी मी बडबड करल्यावर माझी एक स्टोरी सांगितली, तू की बाबा असा माणूस आहे. तर काय असतं, सरांनी स्टोरी सांगितली, ती नरेट करतो की एक शाळा असते, त्या शाळेमध्ये एक सर असतो आणि एक विद्यार्थी असतो. तसे बरेच असतात, लो बजेट स्टोरी नाही आहे. एक विद्यार्थी असतो, मग त्याला सरांनी सांगितलं असते त्याच्या की निबंध लिहून या. जे निबंध तुम्ही लिहाल ते उद्या तुम्हाला एक्झामला येईल. तर विषय दिलेला असतो सरांनी गायीचा. तर सर सांगतात की आज गायीवर निबंध लिहून या, तेच तुम्हाला उद्या परीक्षेत येईल. तर तो मुलगा काय करतो, तो मुलगा असतो हुशार, तो मुलगा गायीवर निबंध लिहून येतो 2 पानाचा. पण पुढच्या दिवशी असं होतं की प्रश्नच बदलतो. तर तो प्रश्न असा असतो की माझा विमानाचा प्रवास, विमानातला प्रवास. तर त्याला टेन्शन येते की बाबा आता काय करू. मग तो निबंधाची सुरुवात करतो. निबंधाची सुरुवात असं असते, मी मुंबई विमानतळाला गेलो, विमानात बसलो आणि विमानातून एक गाय बघितली. मग अख्ख्या गायीचं वर्णन विमानातून करतो. तर माणूस त्याच्यात ज्ञानाचा वापर कसं करू शकतो ती सरांनी मला सांगितलं की तो ह्या प्रकारचा माणूस आहे तो. हां, ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे.
तिथे माहिती आहे त्या ठिकाणी. कारण विमानात तर आपण गेलेलो नाही, पण गाय माहित आहे आपल्याला. आम्ही सोलापूरला तर आलो कधी तर तिथे एक शब्द आहे, भाऊ काय करला, निवांत आहे. त्यासोबत तुम्ही जर बसलो तुमचा अर्धा एक तास निवांत निघून जातो. फक्त निवांत आहे या गोष्टीवर. जर समजा तुम्ही सोलापुरात आलो आणि एखाद्या माणसाला विचारलो, समजा तुम्ही पुण्यात आलो, पुण्यात लोकांना विचारले की बाबा मगरपट्टा कुठं आहे, ते सांगतात असं जावा असं जावा असं जावा. पुण्यातला माणूस सोलापुरात आला, त्याची बोलण्याची पद्धत वेगळी असते पुण्यातल्या माणूस. ऐका ना दादा, मला जिजवळ्या सोलापूरला जायचं आहे. सोलापूरचा माणूस हे सांगत नाही कसं जायचं, जा की मला काय करायचं आहे. जायचो आपण बोलत बोलत पुढे गप्पाच्या त्यामध्ये. आणि आता आम्ही डेक्कन जिमला पोहोचलेलो आहे. डेक्कन जिम खाण्याला, डेक्कन जिम खाण्याला इथं आम्ही उतरणार आहोत. आणि कळेल तुम्हाला पुढे काय. पुढे अनलिमिटेड मला जरा ऑलरेडी कळलं असते की बाबा असं असं आहे. पेरू खाल्लो नसतो मी. पेरू खाल्लो तसं ना बाबा. अपसेट असेल त्याचा नाही रस्ते असेल थोडं नाही, 2 कमी घ्यायचे. नाही आपण चॅलेंज करायचं का कोण जास्त खात येते. नाही ओपन चॅलेंज तुझ्या करून वगैरे नाही, चॅलेंज वगैरे नको. तुम्ही हरले तर मला वाईट वाटून घ्यायचं. डेक्कन जिम खाण्याला आलोय. 90s का बनता. बघून काय वाटतंय. भैयाचा स्वॅग आवडला. दुनिया मारो फाटे पे. त्यानं ज्या स्वॅग मध्ये, त्यानं ज्या कॉन्फिडन्स मध्ये चाललाय ना, ते कॉन्फिडन्स पाहिजे भैया मला. ते दृष्टिकोन काय चालू होता. धर ना मोबाईल सोपं जाईल. तर विषय असा आहे, बापरे हात दुखायला लागला माझा. बघा डेडिकेशन बघा पावड्याचं माझ्या. अशी पण ब्लॉगिंग करू शकतो. बॅक कॅमेरा आणि असं पण करू, असं सोपं जातं. बॅक कॅमेरा असं म्हणजे त्याचं काय होतं, आपलं दुर्लक्ष नाही, कॅमेराकडे बघतो. ब्लॉगिंग क्षेत्रात नसून सुद्धा अनेकेतला त्यातलं ज्ञान आहे. अरे थोडंफार असतं. इतका महाज्ञानी माणूस आहे, इतका महाज्ञानी माणूस आहे. ते दृष्टिकोन काय चालू कुठला कोणता दृष्टी. त्या व्यक्तीला बघून का. नाही ते दृष्टिकोन काहीतरी चांगला होतास ना. कोणाचा दृष्टिकोन. हा पुण्याच्या दृष्टिकोनातनं झेड ब्रिज हा महत्वाचा ब्रिज आहे. लांबून घे जरा. कारण ह्या ब्रिज मध्ये ना, ह्या ब्रिजवर अशा काही ऍक्टिव्हिटीज चालू असतात ज्या सरकारी अमान्य ऍक्टिव्हिटीज आहेत, पण एक तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून महत्वाची ऍक्टिव्हिटी तिथं चालू असते. या ब्रिज साठी सेपरेट रूल काढलेला आहे. कोणता. तिथे चालू सेपरेट. हा तर जर समजा तुम्ही आमच्यासारखे सिंगल नसाल तर तुम्हाला ह्या ब्रिजचा आस्वाद घेता येईल. आम्हाला तर अजूनपर्यंत ह्या ब्रिजचा वापर करता आलेला नाही. आणि आपण अशा प्रकारे आलेला आहोत. म्हणतात ते हेच, सगळीकडे गाडी, लोकांची वर्दळ आणि फिरण्यासाठी, चालण्यासाठी जे म्हणजे स्पेस दिलेली आहे पुण्यात, ती पुण्यामध्ये एक वेगळी वाईब आहे. आणि पुण्याचे जे वैशिष्ट्य आहे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. वर हिरवगार, म्हणजे वर ही हिरवळ आहे आणि खालीही. हा नजारा फक्त आणि फक्त पुण्यातच तुम्ही अनुभवू शकता. हा ही गोष्ट वेगळी. जर तुम्ही लातूरमध्ये असाल आणि ट्युशन एरियामध्ये असाल तर गोष्ट वेगळी आहे बरं का. लातूरचा नाद नाही करायचा. हा लातूरचा नाद नाही बावड्या. तसं आमचं सोलापूर भी चांगला आहे. सब कुछ जा रहा है भाई, लेकिन भारत की गरीबी नहीं गई. MS-13 सोलापूरची गाडी पुण्यात. सोलापूरचं मेन वैशिष्ट्य असं आहे की, म्हणजे तुम्हाला सांगतो, सोलापुरात एक असं क्षेत्र होतं, असं एक जिल्हा होता महाराष्ट्रातला की सोलापूरला यायला बी लोक घाबरायची. इतकी गँगस्टर असायचे सोलापुरात. आणि ते डायलॉग चोरलेला आहे आमच्याकडून, ते शोले गब्बर मधला, सॉरी गब्बर शोलेचा. कोणता.
तो जे म्हणत नाही का सोजा बेटावरना गब्बर आ जाएगा, तसं नव्हतं ते. सोजा बेटावरना सोलापूर का आदमी आ जाएगा. क्या बात कर रहे? इतकं बडबड करताय सोलापूरचा माणूस बाबो. उदाहरण बघायचं का तुम्हाला? उदाहरण तुम्ही मला सांगतो, सोलापूरचा माणूस इतका निवांत असते, निवांत शांत वाटतंय. मला तर लय निवांत वाटायला. सोलापूरचा माणूस इतका निवांत असतो, त्यानं तुम्हाला त्रास देत नाही बोलण्याचा. जे आहे ते स्वतः बोलून मोकळं होतंय. राईट राईट. मनात घाट ठेवत नाही बरं का आपण, मनाला जिभात घाट ठेवत नाही. असं हाय बघ बाबा, पटलं तर घे, नाही तर राहू दे. राग येऊन नाही. हा, पण तितकेच प्रेमळ माणसं आहे. पण राग आल्यास राग बी काय सगळ्यात येऊ, सगळ्याला राग येते. आणि मी पुण्यातला सगळ्यात महत्वाचा असा आनंद घेत आहे. जेवणापूर्वी हात धुवावे. पण त्यासाठी आधी एकदम मस्त लोकेशन भेटलंय. फॅनची नितांत गरज आहे आणि लागणारी गरज लागेल. एका साईडला इथं किती पण आवाज झाला, किती पण मोठ्यानं बोललं, किती पण, कारण खूप हसणार आहे. एक कॅरेक्टर भेटलाय तो. कॅरेक्टर डेंजर आहे. हा मला वाटतंय माझा ब्लॉग आता सगळ्यात लांब जाणार आहे. लांब बोल ना. आरंभ हे प्रचंड. तुला हे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करून देतो काय काय आहे ते. हा, हे जैन आहे बरं का रस्सा. त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालत नाहीत आणि गोड आहे. हा, हे आणि पुणे आहे, हे पण गोड आहे. बट हे कोल्हापुरी आहे, फुल तिखट. आणि हे आहे नाशिक, हे पण फुल मसालेदार आहे. सगळ्यात पहिला कोल्हापुरी करून बघूया आपण, कारण झटका असतंय कोल्हापुरी. तिकडे घे ना तुझ्या प्लेटात. अरे हा, पॉइंट आहे भाई, पॉइंट आहे. तर रे निसतात तर कोल्हापूरचं जेवण म्हणजे दिवसा चांदण्या. नाशिकचं बघू जरा. बाबू, पुणे आणि जैन कोणतं? हे मी जैन मिक्स केले यात. एक नंबर आहे. फुल घ्या जरा, काय होईल तेवढं. थोडं थोडं पोळून जाईल ना. हां, पुण्याचा थोडा गोड आहे. हां, सपक जशी माणसं आहेत, सपक आहे, जशी माणसं आहे. नाही माझी तशी प्रेमळ आहेत, पण इथलं जेवण आहे गोड आहे थोडं. A few moments later. कसं वाटलं? आवडलं का तुला? मला खोकलाही आला अक्षरशः. तवंग बघू शकता तुम्ही. आयुष्याचं सार्थक होणं या वेगळ्या गोष्टी आहेत, पण मनासारखं आणि पोटभर जेवण राहणं हे आयुष्याच्या सार्थकापेक्षा कमी नाही. वा, फरसा गेला कसा. पाणी पाणी पानी 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 अंकल जी पानी पिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. कशामध्ये असेल? मला असं सोलापुरी माणूस हरलेला पाहवत नाही. सोलापुरी माणूस असं जिंकायला पाहिजे. सोलापुरी पहिलवान माणूस, पहिलं म्हणाल जिंकायला पाहिजे. लोकांना दुसऱ्याला जिंकताना बघून आनंद होतो. बापरे, ते खरं आहे म्हणणे. पण तुम्हाला जिंकताना आम्हाला आनंद झाला असता. हा, एक लस्सी. तू जे म्हणतास ते खरं निघालं. छोटा पॅक बडा धमाका. हे जे आम्ही मिसळपाव खासाठी आलोय, तुम्ही मला बोलण्यावरून ओळखू शकता की मिसळपाव खाऊन मी कसा सुस्त झालोय सध्या. अगोदर प्रति मिनिटाला जेवढे 200-300 शब्द यायचे, त्या शब्दांची गती आता कमी झालेली आहे. इंद्रायणीवरून मी डायरेक्ट विजापूर एक्सप्रेस झालेलो आहे. मला वाटलं इंद्रायणीवरून कोणती. नाही नाही नाही, मिसळपाव इतकी छान आहे, प्रत्यक्षात पण
व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढा की आपला जो अनिकेत भाऊ आहे दिसत नाही, छोटा बँक पडा तो ब्लर दिसत आहे. हा म्हणजे बघा कॅमेऱ्याची पण ताकद नाही अनिकेतला शो करायची. मी जवळजवळ 5 ते 6 पाव खाऊन आवडत आलो, पण अनिकेत भाऊ यांचा डंका वाजतच चाललाय. जुगलबंदी उदय आणि अनिकेत भाऊ आणि उदय भाऊ यांच्यात काट्याचा सामना चाललाय की कोण जास्त पाव खाईल, कोण जास्त तवंग मारेल. अनिकेत भाऊ डटून आहेत, डट के सामना कर रहे हैं हर मुश्किल का. और उदय भाऊ सिर्फ दिमाग लड़ा रहे हैं, रस्सा खा रहे हैं. और अब मैं आपको नहीं दिखा सकता. उदय भाऊ ने फक्त 3 पाव खाल्ले. उदय भाऊ ने सिर्फ 3 पाव खाए सूत्रों के हिसाब से. ऊपर से लस्सी ले लिया है अनिकेत ने, देखिए. हा ठेवायचा मुद्दा एवढाच की उन्हामुळे माझा चेहरा दिसत नाही. भाई लस्सी पण घे एक, घे लस्सीचा आस्वाद घे. ते दही ठेव साईडला, लस्सी घे. लस्सी आलेली आहे. लस्सी माझा एक आवडता पदार्थ आहे खायचा. अनिकेतच्या म्हणण्यानुसार आणि लस्सी तिच्या घेतला. म्हणण्यानुसार लस्सी घेतलेली आहे. आपण टेस्ट करूया. दही आणि लस्सी. हो आय थिंक अनिकेत भाऊने क्विट केलेलं आहे, हारलेला आहे अनिकेत भाऊ. आणि आपला लातूरचा पट्ट्या उदय भाऊ दणदणीत विजय झालेला आहे. अजून रस्साच मारून राहिला. हा आणि अख्खा पॅनल निवडून आलाय त्यांचा. तुम्ही बघू शकता सगळं सामान उदय भाऊकडे आहे बघा. असं निवांत खायला अजून आताच चालू केल्यासारखं. मी राहिलो सुद्धा मला फेफरा आले असते माहिती का. अरे भाई लोकांचे कांदे संपते, हे संपते, मटकी संपते, भाऊंनी डायरेक्ट रस्से संपवते एवढे मोठे. अक्षरशः बघा भरले होते, अर्धे झालेत. अजून भरवलेत ते, भरवलेत अजून मागवलेत. सांगायचं तात्पर्य एवढा काय बी करा पण उदय भाऊच्या नादी लागू नका. संपला. त्यांची रिएक्शन भारी होता, पण रस्सा मागितला, रस्सा कस काय संपला यांचा. हा ते भाऊनीच ते रस्साच मारून. अक्षरशः हे जे वेटर आहेत का नाही, हे वेटर सुद्धा हपकले की बाबा थकले तो वेटर. उदय भाऊमुळे ओव्हर टाइम मागायलेत त्यांनी, ओव्हर टाइमचे पैसे मागायलेत. असला खिलाडी फक्त आणि फक्त लातूरचाच असू शकते. तुम्ही बघू शकता तिथं प्लेट्समध्ये प्लेट बी संपले, ते ताटातले हे बी संपले, इकडं पाव संपलेत, ब्रेड संपलेत, बाटली घाबरली. आता जिंकलेला आहे असं या प्रकारे. आणि मी हारलो पहिल्या झटक्यात. फास्ट काढले हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. जर इथपर्यंत जर आला असाल तर कमेंट करा आणि एक लाईक करा, म्हणजे मला कळेल असे ब्लॉग परत करायचे नाही करायचे. दिस इज पॅशन यूथ सायनिंग ऑफ. चेस युअर पॅशन, नॉट युअर पेन्शन. बूम.